नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण करणार आहोत मूग डाळीची सुकी भाजी। त्यासाठी छान अशी मूग डाळ 5-6 तास भिजवून घेतली आहे आणि कढईमध्ये टाकलं 1 चमचा तेल, त्यामध्ये टाकलं जिरं। आता एक बारीक कट केलेला कांदाही टाकून घेते आणि छान असा कांद्याला परतून घेते गुलाबी रंग येईपर्यंत। तर मूग डाळीची भाजी करताना तर मूग डाळ पहिले तर भिजवून घ्यायची आहे 5-6 घंटे। तर मी रात्री झोपायच्या वेळेस भिजत घातली होती, सकाळी छान अशी भिजलेली होती आणि छान अशी त्याची भाजी होणार आहे चमचमीत अशी। तर खूपदा आपल्याला प्रश्न पडतो की टिफिनसाठी काय करावं। एखाद्या वेळेस भाजीला काही नसतं किंवा एखाद्या वेळेस खूप भाज्या म्हणजे रोजच्या भाज्या वगैरे खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी नवीन करायचं असेल, झटकीपट होणारी भाजी आहे ही आणि खूप पौष्टिक आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। तर छान असा कांदा परतून झाला की यामध्ये आता मसालेही ॲड करून घेऊ। त्यामध्ये टाकलं लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि एव्हरेस्ट मसाला। तुम्ही तुमच्या घरातले गरम मसाले टाकू शकता कोणताही। त्यानंतर हळद टाकते आणि अगदी चिमूटभर मी यामध्ये हिंग टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून परतून घेणार आहे। आणि यामध्ये आता डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। छान असं मिक्स करायचं, 1-2 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं। नंतर मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून याला 2-3 मिनिटभर शिजून द्यायचं आहे, 3-4 मिनिटभर। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली इथे चमचमीत अशी मुगाच्या डाळीची भाजी तयार झाली आहे। तुम्ही ही टिफिनसाठी ही करू शकता। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।